नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक होणाऱ्या शिक्षकाचं एक स्वप्न असतं की आपण ज्या वर्गामध्ये शिकवणार आहोत त्या वर्गामधलं व्यवस्थापन जे आहे ते उत्तम असायला हवं. वर्ग शांत असेल, पूर्ण लक्ष देत असेल, वर्गाची रचना जर योग्य असेल तर शिक्षकाचं अध्यापन हे प्रभावीपणे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतं असं त्यातून आपल्याला दिसून येतं. अनेकदा असं म्हटलं जातं की वर्ग व्यवस्थापन हे एक शास्त्र आहे, ही कला आहे, ही प्रत्येकालाच जमते असं नाही. मात्र जमवण्यासाठी किंवा वर्ग व्यवस्थापन योग्य राहण्यासाठी नक्कीच काही प्रयत्नशील असणाऱ्या गोष्टी आहेत ज्या शिक्षकाला मुद्दामहून कराव्या लागतात. वर्ग व्यवस्थापन जर अयोग्य असेल तर आपल्याला अनेक समस्यांचा सामना जो आहे तो त्या ठिकाणी करावा लागतो आणि आपल्या अध्यापनावर त्याचा परिणाम होत असतो. काही तंत्रे आहेत, काही बाबी आहेत की ज्या माध्यमातून आपण नक्कीच वर्ग व्यवस्थापन जे आहे ते प्रभावीपणे करू शकतो. आणि जर वर्ग व्यवस्थापन आपण प्रभावीपणे राबवू शकलो तर आपला आशय, आपला कंटेंट, आपली माहिती जो काही आहे ते आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत आपण सहज पोहोचू शकतो. हे ते मागचं मुख्य हेतू आहे. वर्ग व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे, नेमकं वर्ग व्यवस्थापन ही कोणाची जबाबदारी आहे, अशी काही तंत्रे आहेत की ज्या माध्यमातून आपण वर्ग व्यवस्थापन करू शकतो. अशा सर्व आशयाची माहिती आज आपण वर्ग व्यवस्थापन या व्यवस्थापनाच्या प्रकारामध्ये घेणार आहोत. जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अधिक वेळ न घेता नक्कीच आपण वर्ग व्यवस्थापनाची तंत्रे जी आहे किंवा वर्ग व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे, कोणत्या युक्त्या आपण वापरल्या पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. चला तर अधिक वेळ न घेता आपण जो मुद्दा जो आहे त्याचं विस्तारीकरण जे आहे, स्पष्टीकरण जे आहे ते आपण पुढच्या लगेच मुद्द्यामध्ये घेणार आहोत. शालेय शिक्षणातील गुणवत्ता व व्यवस्थापन या विषयाचे अभ्यास करताना आपण यापूर्वी व्यवस्थापनाचे प्रकार पाहिलेले आहेत. व्यवस्थापनाचे प्रकार पाहिल्यानंतर आपण वेळेचे व्यवस्थापन हाही घटक अभ्यासलेला आहे. यासोबत आपण प्रासंगिक व्यवस्थापन हाही घटक अभ्यासलेला आहे. आणि यानंतर नवीन जो मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो आहे वर्ग व्यवस्थापन. हे सर्व जे आहे ते व्यवस्थापनाचे प्रकार आहेत. एक शिक्षक म्हणून आपल्याला या सर्व गोष्टींची माहिती होणं आवश्यक आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आणि यावर आधारित काही प्रश्न विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. तर सर्व माहिती जी आहे ती काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी पाहावी ही अपेक्षा. जो सी मुद्दा जो आहे, क मुद्दा जो आहे वर्ग व्यवस्थापन, ज्याला आपण क्लासरूम मॅनेजमेंट असं म्हटलेलं आहे. जेव्हा आपला विषय हा शालेय शिक्षणातील गुणवत्ता व व्यवस्थापन या विषयाशी संबंधित असतो तेव्हा प्रत्येक शिक्षकाला वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय याचीही माहिती होणं आवश्यक आहे. यातील काही उपमुद्द्यांचा आपण विचार करूया की एका शिक्षकाला वर्ग व्यवस्थापन करणं का गरजेचं आहे. तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की शिक्षक हा अध्ययन आणि अध्यापन या दोन्ही ज्या बाबी आहेत त्या बाबींचा प्रमुख असतो. त्याचे अध्यापन असो, मुलांचे अध्ययन असो, हे योग्य प्रकारे योग्य पद्धतीने होण्यासाठी वर्ग व्यवस्थापनाची गरज आहे. किंवा वर्गातील सर्व क्रिया ज्या आहेत किंवा संभाषण जे आहेत किंवा सगळ्या बाबी जे वर्ग अध्यापनाशी किंवा वर्गाशी संबंधित असतात तर एक प्रकारे विद्यार्थ्यांचं यश आणि शिक्षकाचं यश हे पूर्ण व्यवस्थापनावर किंवा वर्ग व्यवस्थापनावर अवलंबून असते. असं म्हणतात की वर्ग व्यवस्थापन हे शास्त्र आहे, ते सगळ्यांनाच जमेल असं नाही. ही एक कलाही आहे आणि ती कला अवगत शिक्षकाला असावी जेणेकरून त्याचं वर्गातील अध्ययन अध्यापन जे आहे ते प्रभावी किंवा योग्य प्रकारे होऊ शकतं. हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. कारण शेवटी शिक्षकाला कितीही हुशार असला आणि त्याचं वर्ग व्यवस्थापन जर योग्य नसेल तर एक प्रकारे त्याचा काही उपयोग होत नाही. त्यामुळं शिक्षकाला जे आहे वर्ग व्यवस्थापनाची गरज आहे किंवा वर्ग व्यवस्थापन होणं आवश्यक आहे. एक उत्तम शिक्षकांसाठी का आवश्यक आहे, काय आवश्यक आहे याचा जर आपण विचार केला तर वर्गातील कृती असो किंवा संचलन असो किंवा नियंत्रण असो, हे जर आवश्यक असेल, हे जर करायचं असेल, त्यांचा आशय किंवा कंटेंट विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायचा असेल तर एखाद्या चांगल्या उत्तम शिक्षकांना वर्ग व्यवस्थापनाची तंत्रे जी आहे किंवा बाजू जी आहे ती माहीत होणं आवश्यक आहे. हा उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. वर्ग व्यवस्थापनाच्या अध्यापनाच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर जर वर्गामध्ये शिस्त असेल, वर्गामध्ये नियंत्रण असेल तर अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया जी आहे ती व्यवस्थित होऊ शकते. नियमबद्धता त्यामध्ये असू शकते. अध्ययन साहित्य जे आहे हाताळणी योग्य प्रकारे होऊ शकते. एकूणच काय की वर्गातील सर्व कृतींचे सुयोग्य संयोजन व नियंत्रण आणि एक प्रकारे विद्यार्थ्यांना शिस्त जी आहे ती सर्व घडवण्यासाठी किंवा येण्यासाठी वर्ग व्यवस्थापनाची अध्यापनात आवश्यकता आहे. कारण अध्यापन हे नियंत्रित बाजूने जर स्वीकारलं, योग्य सूचनांच्या आधारे जर स्वीकारलं तर विद्यार्थ्यांना ते अधिक चांगल्या प्रकारे समजतं किंवा ते समजून घेऊ शकतात. हाही उद्देश त्याच्या पाठीमागे आहे. याच्यानंतरचा जर आपण याचा अर्थ जर घेण्याचा प्रयत्न केला की नेमका अर्थ काय,
वर्ग व्यवस्थापन कशाला म्हटलेलं आहे याचा जर आपण थोडासा बारकाईने विचार केला त्यामध्ये काही अर्थ दिलेला आहे. वर्ग व्यवस्थापनातील वर्गातील अध्ययन अध्यापनाची प्रक्रियेचे संचलन व योग्य नियंत्रण हा मुद्दा या ठिकाणी महत्त्वाचा आहे. वर्गातील अध्ययन अध्यापनाचे प्रक्रियेचे संचलन व योग्य नियंत्रण होण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना वर्ग व्यवस्थापन असं म्हणतात. आता तुम्हाला हे लक्षात घेणं आवश्यक आहे की वर्गामध्ये संचलन आणि नियंत्रण कशा संदर्भात असतं, तर ते अध्ययन आणि अध्यापनाच्या संदर्भात असतं. आता अध्ययनामध्ये अनेक गोष्टी आहेत. कदाचित प्रयोग दाखवणं असेल, एखादं शैक्षणिक साहित्य दाखवण्याच्या संदर्भात असेल, विवेचनाच्या संदर्भात असेल, शिक्षकाच्या वेगवेगळ्या ज्या कृती आहेत अध्यापनाच्या त्याच्याशी संबंधित असेल, तर त्याचं संचलन व योग्य नियंत्रण होण्यासाठी वर्ग व्यवस्थापन जे आहे ते या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावत असते. हे या ठिकाणी त्याचा हा अर्थ निघू शकतो. दुसरा आहे वर्गातील जास्तीत जास्त शक्ती व वेळ. वर्गामध्ये जेव्हा आपण तासिका घेण्यासाठी जातो तेव्हा ती वेळ ही महत्त्वाची असते आणि त्या वेळेमध्ये करावयाच्या ज्या काही कृती असेल, आपली शक्ती असेल, आपले प्रयत्न असेल, तर ही सगळे प्रयत्न अधिक प्रभावी करण्यासाठी वर्गाची व्यवस्था जी आहे योग्य पद्धतीने करणे म्हणजे वर्ग व्यवस्थापन होय, असाही त्याचा एक अर्थ जो आहे तो त्या ठिकाणी निघू शकतो. दुसरा एक अर्थ दिलेला आहे की वर्ग व्यवस्थापनामध्ये बसण्याच्या व्यवस्थेची म्हणजे बैठक व्यवस्था, वर्ग व्यवस्थापनामध्ये बसण्याच्या व्यवस्थेची नियमबद्धता, हजेरी, अध्ययन साहित्य, हाताळण्याची सुसूत्रता, वर्गातील सर्व कृतींचे सुयोग्य संयोजन व नियंत्रण आणि अंगभूत शिस्त या गोष्टीचा समावेश जो आहे तो वर्ग व्यवस्थापनामध्ये होतो. ही बाब आपल्याला लक्षात घ्यावी लागणार आहे. आता हे झाला अर्थ की एखाद्या वर्गामध्ये अध्ययनाचे संचलन योग्य पद्धतीने होण्यासाठी किंवा नियंत्रण योग्य पद्धतीने होण्यासाठी अध्ययनाच्या संबंधित वर्गातील अध्ययनाच्या किंवा कृतीच्या संबंधित ज्या काही बाबी असतील तर त्या व्यवस्थित होण्यासाठी आपल्याला वर्ग व्यवस्थापनाची गरज आहे किंवा हा अर्थ या अनुषंगाने निघू शकतो. आता वर्ग व्यवस्थापनाचं महत्त्व काय? आता सगळ्यात महत्त्वाचं की तासांचा योग्य कामासाठी उपयोग करणं हा एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे. आता वर्गामध्ये अध्यापनासाठी आवश्यक असणाऱ्या शालेय साहित्याची मांडणी अगोदरच जर आपण केली तर आपला वेळ वाया जात नाही किंवा वाचलेला जो वेळ आहे तो अध्ययन अध्यापनासाठी किंवा इतर उदाहरणांसाठी किंवा इतर बाबींसाठी आपण करतो. यासाठी आपल्याला वर्ग व्यवस्थापन जे आहे आवश्यक आहे. दुसरं जे आहे ते विद्यार्थ्यांच्या विकासासाठी चालना देण्यासाठी आपल्याला वर्ग व्यवस्थापनाची आवश्यकता आहे. कारण वर्गामध्ये विविध अनेक शोध असतात अध्यापनामधले किंवा शास्त्रज्ञांची यादी असते, वेगवेगळे साहित्य असतात, नकाशे असतात. या सगळ्यांचा जर आपण विचार केला किंवा काही म्हणी असतात तर याचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष जो परिणाम जो आहे तो अध्यापनातूनही होत असतो. आणि जर वर्गामध्ये भिंतीवर काही फलक असतील, काही सुविचार असतील, काही आदर्श असणाऱ्या म्हणी असतील, काही नकाशे असतील, हे जर आपण रचना व्यवस्थित केलेली असली तर त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना जो विकास जो आहे वैचारिक असेल किंवा अध्ययनातून असेल तर तो सुद्धा विकास जो आहे विद्यार्थ्यांचा योग्य प्रकारे होत असतो. म्हणजे बैठक व्यवस्था हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर वर्गामध्ये जी रचना आहे ती टेबलच्या स्वरूपामध्ये असेल, शैक्षणिक साधनाच्या स्वरूपामध्ये असेल, भित्तीपत्रकांच्या स्वरूपामध्ये असेल, म्हणींच्या स्वरूपामध्ये असेल, तर ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते. त्यानंतर उत्तम अध्ययन अध्यापनाचा जो दर्जा आहे तर तो दर्जा सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा यासाठी आहे की प्रत्येक वर्गाचे व्यवस्थापन जर चांगले असेल तर एक प्रकारे शाळेतील अध्यापन जे आहे ते आपोआप चांगले होते. आणि चांगले जर झाले अध्यापन, विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे ते समजलं तर एक प्रकारे आपला दर्जा जो आहे अध्यापनाचा तोही त्या ठिकाणी उंचावत असतो. तो इव्हॅल्युएशनच्या रूपाने किंवा एक फीडबॅकच्या रूपाने किती विद्यार्थ्यांना समजलं हे सुद्धा आपल्याला लक्षात येऊ शकतं. विद्यार्थ्यांमध्ये एक प्रकारे गुणात्मक विकास त्या ठिकाणी घडून येतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की शाळेला अशा माध्यमातून, अशा लौकिकतेच्या माध्यमातून किंवा एक शाळा चांगली आहे असं अनेक लोक त्या ठिकाणी म्हणू शकतात. जर अध्यापन उत्तम असेल, अध्यापनाचा दर्जा चांगला असेल तर त्याचा कुठे ना कुठे परिणाम जो आहे तो शाळेच्या नावाशी सुद्धा संबंधित असतो. म्हणून वर्ग व्यवस्थापन हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं आहे. वेळ व शिस्तीची जाणीव. आता शिक्षकाची भूमिका ही जरी वर्ग व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची असली तरी यामध्ये शिक्षकांनी फार मोठी जबाबदारी घ्यावी लागते. वर्गामध्ये वेळेमध्ये जावं लागतात, काय शिकवायचं आहे याची रचना करावी लागते. वर्गामध्ये शिस्तशीर वर्तन जे आहे ते त्या ठिकाणी घडवून आणावे लागते.
अध्ययन अध्यापनामध्ये कुठलीही अडचण येणार नाही किंवा काही प्रॉब्लेम्स निर्माण होणार नाही याची सुद्धा काळजी शिक्षकांनी घ्यावी लागते. कारण शिक्षक कसा शिकवतो याचा कुठे ना कुठे त्यांच्या वर्तनाचा परिणाम जो आहे हे विद्यार्थी निरीक्षण करत असतात. प्रत्येक गोष्ट बोलताना निरीक्षण करत असतात. त्यांची हालचाल निरीक्षण विद्यार्थ्यांचं होत असतं. अध्यापनात एखाद्या वेळेस वारंवार येणारे शब्दांकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असतं. त्यामुळं वेळ व शिस्तीची जाणीव सोबतच आपल्या अध्यापनाची जी स्ट्रॅटेजी आहे तर ती स्ट्रॅटेजी सुद्धा विद्यार्थ्यांच्या दृष्टीने किंवा विद्यार्थ्यांवर परिणाम करत असते. त्यामुळे वेळेत सगळ्या गोष्टी घडणं, वेळेत शिकवणं, वेळेत वर्गामध्ये जाणं, योग्य वर्तन करणे ही सुद्धा या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे. म्हणून वर्ग व्यवस्थापन ही जी महत्वाची गोष्ट आहे तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचं महत्व सुद्धा दिसून येतं. दुसरी आहे बेशिस्तीचा जो आहे त्या ठिकाणी आळा बसतो. आता वर्गाची रचना किंवा वर्गाचं व्यवस्थापन जर योग्य असेल तर एक प्रकारे विद्यार्थी गोंधळ करत नाही किंवा बेशिस्तपणा त्यामध्ये अधिक प्रमाणात नसतो किंवा अध्ययन अध्यापन करणाऱ्या शिक्षकाला सोपे त्या ठिकाणी होऊन जाते. हाही विचार जो आहे त्या ठिकाणी महत्वाचा आहे. कारण अध्ययन अध्यापनामध्ये जर विद्यार्थी आणि शिक्षकाचं दोघांचंही जर त्या ठिकाणी मन लागत असेल तर एक प्रकारे याच्या पाठीमागे वर्ग व्यवस्थापनाची भूमिका जी आहे ती त्या ठिकाणी खूप महत्वाची असते असं आपल्याला दिसून येते. यानंतरचा जो मुद्दा आहे तो आहे व्यवस्थापनाची व्याप्ती व स्वरूप. आता व्यवस्थापनाची व्याप्ती किंवा व्यवस्थापन आपण कोणत्या कोणत्या पातळीवर करू शकतो हा जर आपण विचार केला तर नंबर 1 आपल्याला दिसून येतं की बैठक व्यवस्था. अनेकदा विद्यार्थ्यांमध्ये भांडणे होतात किंवा एक प्रकारे अनेक वर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मुले असतात. कुणी दृष्टीदोष असतो, कुणाला कर्णदोष असतो किंवा अनेक बाबीमध्ये काही विद्यार्थी अपंग असतात किंवा काही गतिमंद असतात. अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा विचार करावा लागतो आणि समोरच्या बाकावर कोणाला बसायचं आहे किंवा कोणाला बसवायचं आहे किंवा हजेरी क्रमांकानुसार बसवायचं आहे किंवा विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार बसवायचं आहे. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना अनेकदा फळ्यावरलं लिहिलेलं दिसत नाही किंवा मग सगळ्याच विद्यार्थ्यांनी ते दिसावं ही भूमिका त्या ठिकाणी आहे. गैरहजर कोणती मुलं आहेत ही आपल्याला लक्षात आलं पाहिजे. गृहपाठ, वह्या किंवा प्रगती पुस्तक अनेक वेळेस आपण मुलांकडून जमा करतो. त्यावेळेस आपल्याला बैठक व्यवस्था जी आहे त्या ठिकाणी महत्वाची ठरत असते. दुसरा मुद्दा आहे तो आहे दैनंदिन हजेरीचा. कारण प्रत्येक शिक्षक वर्गात गेल्यानंतर अगोदर हजेरी त्या ठिकाणी घेत असतो. हजेरी घेण्याची सुद्धा पद्धत ठरलेली असते आणि ती कशी वाचावी किंवा कशा पद्धतीने तासामध्ये त्याची सुरुवात करावी. हजेरी घेण्याची खूप घाई त्या ठिकाणी नसणं अपेक्षित आहे. हजेरी ही बऱ्याचदा क्रमांकानुसार घेतली जाते. प्रत्येक विद्यार्थी जो आहे शिक्षकांच्या किमान ओळखीचा असला पाहिजे, तो कोणत्या जागेवर बसतो, कसा आहे, यासाठी दैनंदिन हजेरी जी आहे ती योग्य प्रकारे होईल हा सुद्धा एक वर्ग व्यवस्थापनाचा भाग आहे. तिसरा आहे विद्यार्थ्यांची स्वयंशिस्त. वर्ग व्यवस्थापन हे वर्गामध्ये शांतता राहावी यासाठी केले जाते. या शांततेसाठी वर्गामध्ये विद्यार्थ्यांना स्वयंशासन करणं आवश्यक आहे किंवा ते प्रेरित होऊ शकतात किंवा एक प्रकारे त्यामध्ये वेगवेगळ्या समित्या असतील, वेगवेगळे कार्य असतील हे विद्यार्थी करू शकतात. त्यामुळं एक प्रकारे विद्यार्थ्यांमध्ये स्वयंशिस्त लागावी यासाठी सुद्धा वर्ग व्यवस्थापन ही महत्वाची भूमिका त्या ठिकाणी बजावत असतो हे आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर भौतिक सुविधांच्या संदर्भात आहे. खरं तर चांगलं अध्यापन घडण्यासाठी वर्गामध्ये भौतिक वातावरण असणं आवश्यक आहे. उदाहरण, पुरेसा प्रकाश त्या ठिकाणी असावा, खेळती हवा त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. फळा चमकू नये म्हणून त्याची कशी व्यवस्था असेल हेही पाहिलं गेलं पाहिजे. विद्यार्थ्यांना सुखकारक एक प्रकारे बैठक व्यवस्था त्या ठिकाणी असावी. शिक्षकांसाठी काही टेबल खुर्ची त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. प्लॅटफॉर्म असणं आवश्यक आहे. भिंतीवर कपाट या सुविधा असणं आवश्यक आहे. ह्या सगळ्या जर सुविधा असेल एक प्रकारे तर वर्गामध्ये प्रसन्न वातावरण निर्माण होऊ शकतं आणि हेच प्रसन्न वातावरण अध्ययन आणि अध्यापन कार्यासाठी पोषक ठरू शकतं. या दृष्टीने सुद्धा वर्ग व्यवस्थापन जे आहे ते त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. वर्गामध्ये शिस्त राखण्यासाठी जर आपण विचार केला तर हेही आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येतं की वर्ग व्यवस्थापन हे वर्गामध्ये शांतता राहावी किंवा इतर गोष्टींमध्ये एक प्रकारे विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी व्यवस्थित वेळेमध्ये अध्ययन अध्यापन झाले, विद्यार्थ्यांना आपण काहीतरी कार्य देऊन त्या ठिकाणी व्यवस्थापन करू शकू किंवा एक प्रकारे अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया जी आहे ती जर खूप चांगल्या पद्धतीने जर सुखकारक होत असेल, योग्य प्रकारे होत असेल तर एक प्रकारे वर्ग शिस्त राखण्यासाठी सुद्धा त्याची आपल्याला मदत होते. दुसरा आहे वर्ग सजावट. वर्ग सजावट सुद्धा हा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. कारण वर्ग व्यवस्थापनामध्ये वर्ग सजावटीला खूप महत्व आहे. कोणती इयत्ता आहे, कोणते फलक त्या ठिकाणी लावणं आवश्यक आहे, कोणते फोटो लावणं आवश्यक आहे, निसर्ग चित्र कसे असावेत, वर्गाचे वेळापत्रक, कॅलेंडर इत्यादी गोष्टींचा विचार जर केला तर त्या अनुषंगाने सुद्धा वर्ग सजावट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी करावी लागते. जेणेकरून या वर्ग सजावटीचा सुद्धा कुठे ना कुठे परिणाम जो आहे तो विद्यार्थ्यांवर होत असतो. हे त्या ठिकाणी महत्वाचा भाग आहे. शालेय साहित्य व संकलन. बऱ्याच वेळेस अनेक प्रयोग शाळेमध्ये करावे लागतात.
शिक्षकांना काही साहित्याचे वाटप करावे लागतात, गृहपाठाच्या वह्या त्या ठिकाणी घ्यावे लागतात. ही सर्व कामे जर सुव्यवस्थित चांगले होण्यासाठी पहिल्या बाकावरील विद्यार्थ्यांकडून किंवा शेवटच्या बाकापर्यंत विद्यार्थ्यांना साहित्याचे वितरण जर होत असेल तर ते योग्य पद्धतीने होणं आवश्यक आहे किंवा त्यावेळेस गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार नाही. त्यासाठी सुद्धा वर्ग व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी महत्वाचं असतं. बऱ्याच वेळेस एखादा प्रयोग किंवा एखादं साहित्य दाखवताना इतका गोंधळ होतो की वर्ग नियंत्रण हे शिक्षकाच्या नियंत्रणाबाहेर जातं. त्यामुळं शाळेचे साहित्य व संकलन जे आहे ते व्यवस्थित होईल अशी रचना सुद्धा विद्यार्थ्यांची बैठकाची जी आहे ती होणं या ठिकाणी आवश्यक आहे. यानंतर प्रत्येक शिक्षकाला काही तंत्र वापरून जर काही वर्ग व्यवस्थापन जर करायचं असेल तर तोही अर्थ या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. समजा विद्यार्थ्यांना समजा शिक्षकांना जबाबदारी आहे की काही तंत्र वापरून वर्ग व्यवस्थापन करणं. तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की बैठक व्यवस्थेमध्ये बदल त्या ठिकाणी अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना बाके ठरवून देणं आवश्यक आहे. काही वेळेस बैठक व्यवस्थेमध्ये बदल करून विद्यार्थ्यांना एकटे बसावे लागतात. तर एक प्रकारे त्याचं सामाजिकरण त्या ठिकाणी घडू शकत नाही. त्यामुळे सतत बदलती बैठक व्यवस्था ही त्या ठिकाणी पूरक ठरू शकते विद्यार्थ्यांच्या उंचीनुसार. काही शाब्दिक प्रक्रिया विद्यार्थ्यांमध्ये घडणं आवश्यक आहे. गप्पागोष्टीही होणं आवश्यक आहे. काही साहित्यांची देवाणघेवाणही होणं आवश्यक आहे. ही सगळ्या गोष्टी बैठक व्यवस्थेवर त्या ठिकाणी अवलंबून असते. अशी रचनाही त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अशी शिक्षकांनी रचना जर केली तर वर्ग अध्यापन जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी सुरळीत होऊ शकते. दुसरा आहे शैक्षणिक साहित्याची उपलब्धता. वर्ग अध्यापनामध्ये शैक्षणिक साहित्याची जर पुरेशी उपलब्धता असेल तर एक प्रकारे ताबडतोब त्याचा उपयोग त्या ठिकाणी करता येतो. जो मुद्दा जो आशय अध्यापनामध्ये सुरू झालेला असेल तर त्याच्या अगोदर जर साहित्य जवळ असेल किंवा ते घेऊन आपण आलेलो असू तर एक प्रकारे ताबडतोब ते साहित्य घेता येतं, विद्यार्थ्यांना ते दाखवता येतं किंवा विद्यार्थी गट समूहामध्ये सुद्धा त्याचा प्रभावीपणे वापर त्या ठिकाणी होत असतो. त्यासाठी सुद्धा ही शैक्षणिक साहित्याची जी उपलब्धता जी आहे त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे. कारण या माध्यमातून सुद्धा गुणवत्तेत जो आहे तो त्या ठिकाणी खूप मोठा बदल त्या निमित्ताने घडत असतो. त्यानंतर वर्ग प्रवेश आहे. म्हणजे जर आपण एक प्रकारे वर्गामध्ये प्रवेश केला तर आपल्या जाण्याची पद्धत सुद्धा एक ठरलेली असली पाहिजे. वर्गामध्ये गेल्यानंतर बैठक व्यवस्था योग्य आहेत की नाही, विद्यार्थी बसले की नाही, विद्यार्थी अध्ययनपूर्वक काम करतायत की नाही, हे सगळं त्या ठिकाणी एक प्रकारे आवश्यक असतं. जेव्हा एखादा गृहपाठ किंवा एखादी गोष्ट जर आपण तपासण्यासाठी जर वर्गामध्ये एखाद्या लाईनमध्ये किंवा रोमध्ये आपण जात असो तर त्याची तपासणी सुद्धा योग्य पद्धतीने होत आहे की नाही हे सुद्धा पाहणं आवश्यक आहे. बऱ्याच ठिकाणी जर अति विद्यार्थी संख्या असेल तर त्यावेळेस वर्गामध्ये प्रवेश करणं किंवा विद्यार्थ्यांच्या टेबलजवळ किंवा रो मध्ये जाऊन काही विद्यार्थ्यांना सूचना करणं हे खूप जिकरीचं काम त्या ठिकाणी होत असतं. त्यामुळे सहज सुलभ अशी रचना जर असेल तर वर्गात प्रवेश केल्यापासून किंवा विद्यार्थ्यांचे गृहपाठ वह्या चेक करण्यापर्यंतचे जे भाग आहे ते खूप चांगल्या उत्तम रीतीने त्या ठिकाणी होत असते. यानंतरचा चौथा जो मुद्दा आहे तो आहे अशाब्दिक हस्तक्षेप. जर आपण याचा सर्वसामान्यपणे जर विचार आपण केला तर यामध्ये अशाब्दिक हस्तक्षेप हा शिक्षकांचा विद्यार्थ्यांसंदर्भात असतो. विद्यार्थ्यांसंदर्भात असतो. विद्यार्थी वर्गामध्ये जेव्हा दंगा, गोंधळ, गैरवर्तणूक करतात तेव्हा शिक्षक नजरेतून किंवा हातवारी करून विद्यार्थ्यांना शांत बसवण्याच्या हेतूने प्रयत्न करत असतात. तर या तंत्राच्या सहाय्याने सुद्धा शिक्षक विद्यार्थी वर्तणुकीत बदल करून अध्यापन कार्य हे कार्यक्षमतेने आणि शांतपणे पार पाडण्यासाठी अशाब्दिक हस्तक्षेप जो आहे तो त्या ठिकाणी महत्वाचा असतो. तो सुद्धा शिक्षकांनी करणं अपेक्षित आहे. सकारात्मकता बदल जो आहे हा सुद्धा एक महत्वाचा भाग याच्यामध्ये आहे. वर्गामध्ये काही गट थोडासा गोंधळ करणारा असतो, काही गट थोडा सकारात्मक विचार करणारा असतो, काही हुशार विद्यार्थ्यांचा गट असतो. त्यामध्ये अधिक हुशार विद्यार्थ्यांचा जो गट जो असतो त्याला अधिक सुधारणा करणे किंवा जो विद्यार्थी थोडा अलिप्त आहे त्यांना पुन्हा त्या प्रवाहामध्ये आणणं, एक प्रकारे सगळा समूह जो आहे तो सकारात्मक करणे किंवा गट व्यवस्थापनामध्ये धनात्मक दृष्टिकोन निर्माण करणे, म्हणजे जेणेकरून वर्ग नियंत्रण जे आहे ते योग्य प्रकारे होऊ शकतं किंवा अध्यापनासाठी अधिक उपयुक्त तो त्या ठिकाणी ठरत असतो. हा सुद्धा महत्वाचा भाग या निमित्ताने आपल्याला लक्षात येतो. दुसरे आहे कृतीची पुनरावृत्ती. विद्यार्थ्यांनी जर एखादी शैक्षणिक कृती योग्य केली असेल तर ती कृती शैक्षणिक कार्य विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा कराव्यास लावणे किंवा त्याचं प्रत्याभरण देणं यासाठी सुद्धा पुरेशी जागा या ठिकाणी अपेक्षित आहे किंवा विद्यार्थी कृतीची पुनरावृत्ती करू शकतो एखाद्या स्पेसनुसार, जागेनुसार, हे पाहणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तर अशी रचना वर्गामध्ये अपेक्षित आहे जेणेकरून शिक्षक आणि विद्यार्थी दोन्हीही मिळून वर्गाचं व्यवस्थापन जे आहे त्या ठिकाणी योग्य प्रकारे करू शकतो. यावर आधारित जे प्रश्न आहेत ते या प्रकारे आले आहे की वर्ग व्यवस्थापन म्हणजे काय, वर्ग व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट करा, वर्ग व्यवस्थापनाच्या विविध व्यूहरचनाविषयी चर्चा करा, वर्ग व्यवस्थापन विविध तंत्रे स्पष्ट करा, वर्ग व्यवस्थापनामध्ये शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा किंवा वर्ग व्यवस्थापन ही संकल्पना स्पष्ट करा. या प्रकारचे काही प्रश्न या अगोदर विचारलेले आहे. मात्र हे काही मर्यादित किंवा फिक्स असे वर्ग व्यवस्थापनाचे तंत्र नाहीये. तर अनेक शिक्षक जे आहेत आपले स्वतःचे युक्त्या ज्या आहेत त्या युक्त्या आणि तंत्रेही एक प्रकारे विकसित करू शकतो आणि काळानुरूप
किंवा प्रसंगानुरूप ते त्या ठिकाणी वापरू शकतो. एवढं मात्र निश्चित की एखाद्या वर्गाचं व्यवस्थापन रचना जर योग्य असेल तर अध्यापन प्रक्रिया जी आहे ती खूप चांगल्या प्रभावीपणे त्या ठिकाणी होत असते. आणि जर धनात्मक परिणाम वर्ग रचनेतून किंवा वर्ग व्यवस्थापनातून जर दिसून येत असेल तर आपली अध्ययन आणि अध्यापनाची प्रक्रिया ही खूप गुणात्मक त्या ठिकाणी घडून येते. हा सर्व अनुभव जो आहे तो शिक्षकांनाही त्या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. त्यासाठी सर्व शिक्षकांनी किंवा भावी शिक्षकांनी वर्ग व्यवस्थापन ही संकल्पना जी आहे ती या ठिकाणी लक्षात घेणं आवश्यक आहे. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो सर्व वर्ग व्यवस्थापनाची माहिती. तर ही होती विद्यार्थी मित्रांनो माहिती सगळी. एक प्रकारे वर्ग व्यवस्थापनाचा अर्थ काय आहे तोही आपण पाहिलेला आहे, त्याची व्याप्ती काय आहे, वेगवेगळे तंत्र कोणते आहेत त्याचाही अभ्यास आपण केलेला आहे. या सगळ्या एक प्रकारे मुद्द्यांचा अभ्यासांचा आशयचा तुम्हाला भविष्यामध्ये एक उत्तम शिक्षक होण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी उपयोगी होणार आहे. तर या सेगमेंट मधली माहिती तुम्हाला कशी वाटली या संदर्भातले आपले जे कॉमेंट्स आहेत ते नक्कीच तुम्ही कळवा. काही अडचण असेल, एखादा मुद्दा समजलेला नसेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्सच्या माध्यमातून आपण जे इंटरॅक्शन जे आहे ते नक्कीच आपण करू शकतो. तर ही माहिती तुम्हाला उपयोगात आहे, उपयोगित पडेल हा आशय मी संदर्भ लक्षात घेऊन या सेगमेंट पर्यंत ही माहिती इथपर्यंत मी थांबतो. पुन्हा आपण नव्या माहितीसह नव्या आशयासह पुढच्या सेगमेंटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत. तोपर्यंत मला अनुमती द्या. जय हिंद.